जय हर शेतकरी बंधूंनो, मी धनु भोगरे आपल्या चॅनलचं स्वागत करतो। तर मित्रांनो, आपण आज तारीख आहे 16 एप्रिल 2026 रोजी वणी कांदा मार्केटला आलो सकाळच्या लिलावामध्ये। तर आज 2 दिवसापूर्वी जे मार्केट वाढलं तर त्यात आज परत घसरण झालेली आहे। का झाली, कशामुळे झाली हे काही कळत नाही। जी आवक होती काल, पण जी आवक होती तीच आवक आज आहे 400-500 नागाईमध्ये, आणि आज पण तीच आवक आहे 400-500 नागाईमध्ये। पण मग मार्केट का उतरलंय 100-50 न 150-200 असा काही फरक पडला आहे। काही ट्रॅक्टरमध्ये 100-50, काही ठिकाणी 20 रुपये, 30 रुपये, 50 रुपये असं, आणि काही ठिकाणी डायरेक्ट 300-300 रुपये फरक पडला आहे। तर तो का पडला आहे हे माहीत नाही, पण मग आज बाजारभावामध्ये घसरण झालेली आहे। तर आपण जाऊ आणि जी क्वालिटी आहे त्यानुसार काय बाजारभाव निघतोय ते पण तुम्हाला पूर्ण दाखवलेलं आहे। व्हिडिओला पूर्ण बघा। धन्यवाद। कांद्याची क्वालिटी बघू शकता, मिडियम साईज मध्ये कांदा आहे, अशा प्रकारचा माल आहे। बघू माऊली जारी कुठली आहे? वरवंडी दिंडोरी तालुका, देवळा तालुका। हा, इकडे पण एक वरवंडी आहे। त्यामुळे काय भाव गेले आज? 800 रुपये। 800 का? याचं बियाणं कोणतं आहे? आपलं घरगुती बियाणं आहे। घरगुती आहे का? किती यंदा किती एकर मध्ये लागवड आहे? यंदा 10 एकर मध्ये। 10 एकर। दरवर्षी राहते 30 आहे का? हो, दरवर्षी राहते। तेवढीच राहते असं? हो। यंदा ॲव्हरेज कसं वाटतंय दरवर्षी पेक्षा? दरवर्षीपेक्षा कमी आहे असं? कमी। चालेल, धन्यवाद माऊली। हो, धन्यवाद। कांद्याची क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचं माल आहे। जशी क्वालिटी तसा बाजारभाव बघू शकता। ट्रॅक्टर मध्ये येऊन बघू। माऊली जारी कुठले? पिळकोस खानदेश। काय भाव गेले आज? 960 रुपये। आज पहिली ट्रिप आहे का होती आधी? पहिली ट्रिप आहे का? बियाणं कोणतं आहे? घरगुतीचे का? चालेल, धन्यवाद माऊली। कांद्याची क्वालिटी बघू शकता, वाईल कांदा आहे। टरल्याहून समजत असेल अशा प्रकारचा माल आहे, वाळलेले। क्वालिटी, कलर, साईज। माऊली जय हरी म्हटलं, काय भाव गेले? 1440। तो ट्रॅक्टर का? हा का? हा 1440 गेला का? याची पण क्वालिटी बघू शकता, हा पण वाळलेली अशा प्रकारचा माल आहे। जशी क्वालिटी तसा बाजारभाव म्हटलं। माऊली काय भाव गेला? 1450। आणि तो ट्रॅक्टर? तो 1480 गेला असं। तर आपण कुठले? गोपाळखडी तालुका कळवण, म्हणजे खानदेश मध्ये। हे बियाणं कोणतं आहे आपलं? ॲग्रोवेलचं। आणि कांदे काढून किती दिवस झाले? 15-20 दिवस, म्हणजे बऱ्यापैकी वाढलाय, त्यामुळे रेट पण चांगला भेटलाय। तर आजची सरासरी तुम्हाला काय वाटले असं मार्केटमध्ये? आहे सरासरी 12, 12.5, 13। 12, 12.5, 13 क्वालिटी नुसार। हा, आणि हलक्यात हलकं 1000 ते 1100। हलक्यात हलका 1000 ते 1100, म्हणजे वाला माल। म्हणजे समजा काल काढला वावरातून, आज मार्केटला आणला तो 1000-1100 जातोय। हा, पण मग जी 2 दिवसापूर्वी लेवल होती त्याचा आज 550-100 न बदल झालेला आहे, म्हणजे कमी झालेलं आहे। तर याचं काही कारण काय वाटतंय तुम्हाला? नेमकं काय नेमकं असं? सांगते ना, पण आता बऱ्याच ठिकाणी कांदे काढण्याची सुरुवात झाली, त्याच्यामुळे आवक पण वाढली। हा, मार्केटमध्ये माल पण जास्त वाढलाय, त्याच्यामुळे भावात 50-100 मध्ये थोडंसं झालं, इकडे तिकडे झालंय असं। तर साधारणतः काय अपेक्षा आहे? काय बाजारभाव भेटला तर उन्हाळा कांदा परवडल? वल्लात 2000-1800, 1900 बी चालला ना तरी आम्हाला परवडेबल। वल्लात 2018 रुपये गेला पाहिजे असं। हा, तर काहीतरी खर्च पाणी निघाला असं। हा, चालेल, धन्यवाद माऊली। कांद्याची क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे, वाढेल माल आहे। कलर, साईज, क्वालिटी। माऊली जय हरी कुठले? विसापूर कळवण। काय भाव गेले आज? 932 रुपये गेले। तर 2 दिवसापूर्वी मार्केट लेवल चांगली होती, म्हणजे सरासरी ह्या कांद्याला 1300-1200 असा रेट भेटत होता। तर मग आज कमी होण्याचं कारण काय नेमकं? असं सगळ्या मार्केटला कमी, एकाच मार्केटला नाही, प्रत्येक मार्केट सुरुवातीला चांगलं होतं, शेवट डाऊन झालेलं आहे। हा हा, तर प्रत्येक मार्केटमध्ये मी तेच बोलतोय, प्रत्येक मार्केटमध्ये पण कमीच होतोय। तर कारण काय ते काही कळत नाही। क्वालिटी त्या मापाशी नाही, आवकमुळे आणि त्याच्यामुळे शेवट आता टाइम झालेला आवक। तर आपण किती एकर मध्ये लावली? आपण 7 एकर 7 एकर मध्ये लावली। दरवर्षी किती एकर राहायचा? एवढं जरा 7 एकर राहायचा का?
चालेल, धन्यवाद माऊली. कांद्याची क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे. वाळेल कांदा आहे, कलर साईज क्वालिटी एक नंबर आहे. माऊली जय हरी म्हटलं. कुठले? नरुळ कन्नरवाडी खांदेस. काय भाव गेले आज कांदे? 1390 रुपये गेले. काल होते का? नाही का? आज पहिली ट्रिप आहे का? बियाणं कोणतं आहे? घरगुती. यंदा आवरेज कसं वाटतंय? दरवर्षीपेक्षा कमी आहे असं. आणि आता आसपासला बाजूला बाजार हो काय वाटलं तुम्हाला? सरासरी काय लागली? सरासरी 12-13 लागली. आणि हाईस्ट काय गेला असेल तुमच्या अंदाजानुसार? 15.5 होतं, हाईस्ट गेलं 15 ते 15.5 आणि 12-12.5 सरासरी लागली. आणि कमीत कमी काय वाटलं म्हणजे क्वालिटीनुसार असं जशी क्वालिटी राहील तसं हलक्यात हलकं काय गेलं? 1050 म्हणजे 1000, 1050, 1100 हलक्यात हलकं गेलं. चालेल, धन्यवाद माऊली. आपण रोज बघतो 3 दिवसापासून हा माल आहे, बोराळ्याचा माल आहे. अशा प्रकारची क्वालिटी आहे कांद्याची. माल बघू शकता, क्वालिटी, कलर, साईज वगैरे. तर आज काय भाव गेलाय बघू. माऊली जय हरी. आज काय गेला? 14. काल काय गेला होता? 14.50. परवा 15. म्हणजे एक दिवस सुट्टी होती, त्याच्या आधी 15 गेला होता असं. तर बाजार भाव इथं आपल्या आसपास काय वाटतं तुम्हाला या लाईन मध्ये? पाठीमाग काय होतं? 11, 12, 13 आणि इडून पुढं काय? फायनल 1500 असं. म्हणजे क्वालिटीनुसार असं. बाकी 11, 12 आणि सरासरी काय वाटते? म्हणजे नेमकं आता तुमच्यातून ऐकू, सरासरी काय नेमकी असं? सरासरी 11 ते 12 असं. तर 2 दिवसापूर्वी मार्केट चांगलं वाढलं होतं, बरोबर? कमी. मग आज काय अडचण आली नेमकं माल ते कळत नाही, कारण की आवक काल तीच होती, आज तीच आहे. मग नेमकं आज का कमी असं काही फरक काय? हा, याची अडचण काय? असं 50-100 रुपये समजा उतरलंय. नाही, माल तर काल तोच होता, आज तोच माल आहे. कालची आवक तीच होती, आजची आवक तीच आहे. जो काही विषय नाही. 400-500 नागामध्ये कालची आवक होती, आजची तीच आवक आहे 400-500 नागामध्ये. थोडे 10-20 इकडे तिकडे होता. हा, मग मार्केटचं कारण काय माहिती? हा, चालेल, धन्यवाद भाऊ. कांद्याची क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे. वाळेल माल आहे, क्वालिटी, मुळी, अशा प्रकारचा माल आहे. तर बघू. माऊली जय हरी. काय भाव गेले? 1400. 1300 किती? 90. हा, काल काय गेले? काल हाच माल 1500 रुपये गेला होता असं. आज 1400 गेला, म्हणजे 1400ला पण 10 रुपये कमी. तर काय कारण, काही अंदाज? कारण काय कळतच नाही. हा. आज म्हणजे 1500 दिसलंच नाही कुठं हा. कोणी मार्केटमध्ये. हा. कारण की आजची तेवढीच आहे, काय बदल नाही. आवक मध्ये बदल नाही. पण मग पुढं काय अडचण आली का काय? काय आता मी प्रत्येक शेतकऱ्याला तेच विचारतोय. हा का? संध्याकाळचा 4 वाजे दिवाले. कुठले आपण? पिंपळगाव धूम, दिंडोरी तालुका. हा, बियाणं कोणतं आहे? प्रसादचं आहे का? यंदा आवरेज कसं आहे? म्हणजे कमी आहे असं. चालत, कमी आहे असं. चालत, धन्यवाद. कांद्याची क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे. क्वालिटी वाळेल कांदा आहे, तरल्यावरून समजत असेल तर बघू. माऊली जय हरी. काय भाव गेले? 1380 रुपये. काल होते का? आज पहिली ट्रिप आहे का? बियाणं कोणतं आहे? पुण्याचं आहे. नाव काय सांगतील का? नाही का? गाव कोणतं आपलं? मेळुस्के, दिंडोरी तालुका. चालेल, धन्यवाद माऊली. कांद्याची क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे. कलर, साईज, क्वालिटी एक नंबर आहे. बघू शकता. माऊली जय हरी. कुठले? दुधखेड पारेगाव. काय भाव गेले आज? 1250. काल होते का? नाही, काल आज पहिली ट्रिप आहे का? बियाणं कोणतं आहे?
प्रसादचं आहे का? यंदा ॲव्हरेज कसं आहे? आवरेज कमी. ॲव्हरेज यंदा कमी आहे, दरवर्षीच्या तुलनेत कमी असं. चालेल, धन्यवाद माऊली. कांद्याची क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे. वाळेल कांदा आहे, तर देऊन समजत असत अशा प्रकारचा माल आहे. बघू काय भाव गेले. माऊली जय कुठली? दुधखेड पारेगाव. काय भाव गेले? 1420 रुपये. काल होते का? आज पहिली ट्रिप आहे का? बियाणं कोणते आहे? घरगुती आहे का? कांदे काढून किती दिवस झाले म्हणजे? 3 आठवडे झाले. म्हणजे बऱ्यापैकी वाळेलच कांदा आहे. वाळेल कांद्याला बऱ्यापैकी चांगला रेट भेटतो असं. चालेल, धन्यवाद माऊली. कांद्याची क्वालिटी बघू शकता, ओला कांदा आहे, अशा प्रकारचा माल आहे. बघू काय बाजारभाव गेले. माऊली जय काय भाव गेले? 900. परवा होते का? काल म्हटलं काय भाव गेले? 900. काल काय गेले ते? काल नव्हते का? परवा होते का? परवा काय गेले ते? 1350. हाच माल होता का? बियाणं कोणतं आहे? रेड 4. चालेल, धन्यवाद हा माऊली. कांद्याची क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे, ओलाच माल आहे. तर बघू काय बाजारभाव गेलेला. माऊली जय काय भाव गेले आज? 1200 गेले. काल होते का? काल काय गेले ते? 1451. माल हाच होता का? सगळं येत होतं, सगळं सेम होतं. मग आज कितनं उतरलं? 250 रुपयानं. काय कारण असेल? आवक काल होती तेवढीच आहे, बरोबर आहे. आता मी काल होतो, हा कमी जास्त काही नाही, तेवढीच आवक आहे. हा हा. पण मग आज कमी झालं असं, त्याचं काय कारण असेल ते माहित नाही, पण मग झालंय कमी आज. चालेल, धन्यवाद भाऊ. कांद्याची क्वालिटी बघू शकता, अशा प्रकारचा माल आहे, मोठ्या साईज मध्ये. बघू माऊली जय काय भाव गेले? 1160 रुपये. काल काय गेले ते? काल आज पहिली ट्रिप आहे का? कुठले? नरूल खानदेश. यंदा ॲव्हरेज कसं आहे? ॲव्हरेज भाव नाही त्या मावाचा असं. काल परवा थोडी साधारणतः लेवल चांगली होती. हा, आज डाऊन झाली असं. याचं काही कारण काय अंदाज आला का तुम्हाला? म्हणजे का कमी झाला असं नेमकं? नाही का? म्हणजे अंदाज नाही आला असं. कारण की ना आवक तर तीच आहे, काल पण होतो, काल आवक तेवढीच आहे. नेमकं कारण काय असं? चालेल, धन्यवाद हा.